तर नमस्कार. मी सुदर्शन आणि मी आज एक व्हिडिओ बनवतोय. त्याचा मेन उद्देश हाच आहे, की मी रायगडवर गेलो होतो आणि रायगड हे माझं स्वप्न होतं आणि ते माझ्या 4 मित्रांनी पूर्ण केलं. तर त्यांच्यासोबत मी टूरवर गेलो होतो 2022 साली माझ्या मित्रांसोबत आणि ते माझं स्वप्न पूर्ण झालं. एकतर मी रोपवेने गेलो नाही किंवा आम्ही रोपवेने गेलो नाही, आम्ही चालत पायी गेलो. सगळ्यात चांगलं म्हणजे काय, तर तिथे गेल्यानंतर जे तुम्हाला एक अंतर्मनाला सुकून जो मिळतो, जो आनंद मिळतो ना, तो सगळ्यात भारी आहे. की ब्लॉगमध्ये जे काही फोटोज आहेत, काही व्हिडिओ आहेत, ते आमच्या या पानतणांचेच आहेत आणि आम्ही एन्जॉय थोडा केला. थोडं बघणं झालं. काही तिथले जे फूड आहेत कोकणी टाईपचे ते आम्हाला खायला भेटले. तर ह्याच्यासाठी नक्की टूर केली गेली पाहिजे. तर हाही व्हिडिओ बघा. तुम्हाला कधी भेटला तर तुम्ही रायगडला नक्की जा, चान्स मिळाला तर. ह्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि बेल आयकॉन दाबा. उन्हाळ दिवस. तर अशा पद्धतीने 1 महिन्याच्या प्लॅनिंग नंतर आम्ही महाबळेश्वर करून रायगडकडे निघून गेलो. रायगड हा आमचा बघण्याचा मुख्य तर मला बघायचं होता रायगड. त्याच्यासाठी तयार केलं आम्ही निघून गेलो. खरं तर या सगळ्यांनीच बघायचं होतं. हाय गाईज, आम्ही आता चाललोय मस्तपैकी रायगडवर आणि माझे मित्र वैभव, समीर अँड गिरीश आणि एक आहे तो काय रेल्वे एक मित्र रेल्वे एक्सप्रेस आमचा पुढे गेलाय आणि आपली ही व्हिडिओ आहे. चौघे जण जे आहेत, समीर, मी, गिरीश आणि वैभव, तर आम्ही कधी विशेषतः असे गेलो नाही. पण माझी गाडी होती तर चला म्हटलं जाऊ आपण ट्रिपला. सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, आपलं एक स्वप्न पूर्ण होतं रायगड बघायचं आणि त्यासाठी आपल्याला पायी चालत जायचं आहे, रोपवेनं न जाता. हे आम्ही मनामध्ये ठाम करून आम्ही निघून गेलो होतो. हा, पाय दुखत होते, काही प्रॉब्लेम होते, पण आम्ही ते सगळं सोडून आम्ही चाललो होतो. स्लो फास्ट कसेही आपण चाललो होतो. तर ह्या ट्रिपचा मेन उद्देश होता म्हणजे रायगड. तर हा बघा रायगड आपला, आपल्या महाराजांनी किंवा आपल्या सर्व सैनिकांनी, मावळ्यांनी बनवलेला 350 वर्षापूर्वीचा आपला हा रायगड. तर हा माझ्या नजरेतून किंवा माझ्याकडे जे फोटोज होतो त्याच्यातून मी हा व्हिडिओ बनवतोय. महत्वाचं म्हणजे काय, जे फोटोज होते हे 2022 साली काढले गेले होते आणि मी आता त्याचा व्हिडिओ बनवतोय 2026च्या दरम्यान. कारण हे स्टोरेज आहे माझ्याकडे आणि ते स्टोरेज आता कमी पडते फोटोसाठी. त्यासाठी मी हे व्हिडिओज मध्ये कन्वर्ट करून माझ्या एका चॅनलवर टाकतोय. तर इथे गेल्यानंतर जे आपल्याला आनंद मिळतो गडावर गेल्यानंतर, तो आनंद तुम्ही शब्दात सांगू शकत नाही कुणाकडे. तुम्ही एकदा नक्की जा, एकदा नक्की रायगडवर जा, पायी चालत जा आणि रायगड तुम्ही बघून या. कारण हे आपल्या पूर्ण मराठी लोकांसाठी आपलं दैवत आहे ते. आणि तिथे जाऊन आपण नतमस्तक होऊन येणं हे गरजेचं आहे. जो आनंद तुम्हाला भेटेल ना, हा तुम्ही कुठे काश्मीरला जा किंवा कन्याकुमारीला जा, त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे रायगडमध्ये तुम्ही जा. रायगड हे बघून या. अगदी अप्रतिम रायगड आहे. तुम्ही एक ठराविक मोसमामध्ये गेलात तर तो अतिशय सुंदर दिसतो. आम्ही थोडंसं उन्हाळ्याच्या टाईपलाच गेलो होतो, त्यामुळे आम्हाला थोडंसं गरमी जाणवत होती. पण बाकीच्या सीझनमध्ये जो असतो रायगड ना हिरवागार, तो बघण्यालायक असतो. अगदी म्हणजे विचार करू शकतो. नंतर आम्ही मुरुड जंजिरा जायचं ठरवलं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही मुरुड जंजिराला गेलो. तेही आमचं एक स्वप्न होतं, मुरुड जंजिरा बघायचा होता. जिंजीने काय काय केलं होतं तो. तर त्यासाठी होडीतून बसून आम्ही तिथपर्यंत निघून गेलो आणि तोही गड किंवा तोही दुर्ग जो आहे, जलदुर्ग, तो बघण्याचाही मोह आम्हाला होता आणि तो आमचा सक्सेसफुल झाला. मी फोटो कुठले डिलीट करत नाही विशेषतः. ज्यांचे जेवढे फोटो माझ्याकडे सेव्ह आहेत ते सगळेच फोटो मी त्याच्यामध्ये टाकत असतो. तर दिसायला खूप सुंदर आहे. तटबंदी म्हणा किंवा अगदी सगळ्याच गोष्टी. इथे सुद्धा बघण्यालायक काही ठिकाणं 1 तासाभरामध्ये होतात आणि गाईड्स आपल्याला बोटीमध्ये सांगतात ह्या गोष्टी अशा आहेत, ह्या गोष्टी अशा आहेत. तर आणि वेगवेगळ्या लँग्वेजमध्येही सांगत असतात ती लोकं. तर त्यांच्यामुळे आपल्याला अर्धी निम्मी माहिती मिळते. त्याच्यानंतर आपण दुर्गस्वार करून आपण 1 पाऊण तास, 1 तासामध्ये फिरून येऊ शकतो. कारण गडावर असं काही मोठं जास्त नाही. सेंटरला तुम्ही गेला तर तिथून पूर्ण गड बघता येतो. अंदाजे 20-22 एकर तरी ते क्षेत्र आहे आणि ह्याच्यामध्ये जे स्ट्रक्चर आहे, जे बिल्डिंग्स आहेत, त्या आहे अशाच आहेत. अजून काही त्याच्यामध्ये पडझड झाले, पण वरचे छत वगैरे नाहीत, पण बऱ्यापैकी तशाच आहेत. मेन म्हणजे तुम्हाला तोफा कुठेही बघायला मिळणार नाहीत. एवढ्या मोठ्या तोफा आणि भरपूर संख्येने तोफा तिथं आहेत. भरपूर काढले अगदी तोफेंसोबत आणि मोठ्या तोफा आहेत अगदी, म्हणजे आपण बघूनच अचंबित होऊ. तलाव आहे तिथे. कारण पूर्ण खाऱ्या पाण्याच्या समुद्रामध्ये असणारा हा दुर्ग आणि त्याच्यामध्ये असणारा हा तलाव जो गोडा पाण्याचा आहे, त्याच्यामध्ये मासे आहेत आणि स्वच्छ पाणी. आणि विशेषतः कोण तिथे राहत नसल्यामुळे ते पाणी यूज होत नाही त्याचं. तर मी इथून बरेच फोटो काढले होते. माझे, गिरीशचे, समीर, वैभव आणि आदेशचे. आणि हा काही भग्नावस्थेत पडलेला गड किल्ला किंवा दुर्ग.
स्ट्रक्चर तसं आहे, डबल मजली सुद्धा होतं त्यावेळी तिथे. बघायला खूप सुंदर आहे हा किल्ला आणि नक्कीच जायला पाहिजे तुम्ही. एकदा तरी तुम्ही मुरुड जंजिरा तुम्ही जर मुंबईकडे असाल तर मुरुड जंजिरा तुम्ही बघू शकता. अलिबागवरून आपल्याला जवळपास जवळच भेटतो जायला. छत्रपती शिवाजी महाराज की इथून हा हरिहरेश्वर ज्याला आपण बोललो जातं समुद्र किनारा आहे. थोडंसं खाली जाऊन आपल्याला बघावं लागतं, पण ठिकाण अतिशय सुंदर आहे. जी दगड जे आहेत किंवा जे समुद्रकिनारी जी दगड आहेत ते अगदीच वेगळे आहेत. थोडीशी ज्वालामुखीच्या ह्याच्यामुळे कदाचित ती वेगळी दिसतात आणि बघायला सुंदर आहे तो ठिकाण. अगदी तुम्ही जाऊ शकता. पाणी तिथं येतं, आम्ही जिथे उभा आहे तिथं पाणी येतं, पण त्यावेळी नव्हतं तिथं पाणी. विशेषतः लाटा वगैरे जास्त येतात. फोटो खूप काढलेले आहेत त्याच्यामध्ये, चांगले वाईट फोटो काय आहेत माहित नाही, बट सगळेच फोटो आम्ही सेव्ह करून ठेवलेले आहेत आणि सगळेच फोटो मी याच्यामध्ये यूज केले. एन्जॉय करता येतो. एन्जॉय तुम्ही कुठेही करू शकता, कसंही करू शकता. म्हणजे इथंही फ्लाइंग केलं होतं मी थोडंसं हे करणं. तर माझेही फोटो बरेचसे काढलेत मित्रांनी माझ्याच फोनमधून आणि ते फोटो आजही माझ्याकडे. हा थोडा लव शेपचा दिसतोय थोडासा दगड, म्हणून मी फोटो काढला होता, लांबून दिसतोय त्यामुळे. आणि अगदी खूप सुंदर असं हे ठिकाण, तुम्ही जायलाच पाहिजे. माझे बरेचसे मित्र तिथे जाऊन आले आणि आम्हीही परत तिथे गेलो. थोडंसं लांब पडतं आम्हाला, कारण आम्हाला मालवण, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी आम्हाला जास्त करून फिरण्याचा वेळ आहे. त्यामुळे आम्ही ह्याच भागात असतो किंवा गोवा. पण आम्ही तिकडे थोडंसं कधीतरी जातो, तसं आम्ही ह्यावेळी गेलो आणि बघून आलो. तर ही ट्रिप माझी अतिशय सुंदर झाली. थँक्यू त्या सर्वांनाच जे होते मित्र माझे. पुन्हा एकदा वैभव, आदेश, समीर आणि गिरीश. तर आमच्या ट्रिप पुन्हा होणार होत्या, पण माझ्या काही गोष्टीमुळे झाल्या नाही, तर राहून गेल्या. तर नक्कीच याच मित्रांच्याबरोबर परत एक ट्रिप माझी होईल आणि परत फेरीमध्ये टाकली. फेरीतून परत गाडी बाहेर काढली. थोडंसं गाडी वर खाली व्हायला प्रॉब्लेम झाला होता. फोटोज आहेत फेरीमधले. किती वेळा तरी फोटो काढले तरी पोरांना परत फोटो काढायची हौस असते. तशी त्यांना आहे तशीच मलाही आहे. आम्ही प्रत्येक जण. समीर थोडं गहराई माप रहा है शायद. तर स्वार आम्ही परत बोटीवर होऊन 2 टाईपमध्ये बोटी चेंज करायला लागतात इथे. आम्ही परत जेटीला एका बंदरावर गेलो, दिवा वगैरे काय काय आहे. त्याच्यानंतर परत फेरीमध्ये बसून परत आमची गाडी बाहेर पडली तिथून फेरीमधून. कारण फेरी ही स्वस्त पडते. दुसरी गोष्ट, लॉंग रूट करण्यापेक्षा शॉर्टकट मार्गाने खाडीतून तुम्हाला येता येतं. तर एन्जॉयफुल आमची ट्रिप होती. खूप मजा मस्ती केली आणि अगदीच भारी होती. आय होप तुम्हाला नक्कीच माझे फोटोज आवडले असतील. तर नक्की सबस्क्राईब करा. उन्हाळ दिवस